कारीगर सर हमारे साथ हैं, बताएंगे शॉर्ट में कि ये जो इवेंट होस्ट किया गया है कैंपस में, सो व्हाट इज़ इट ऑल अबाउट सर? अस्सलाम वालेकुम। ये जो एजुकेशन फेयर हमने एजुकेशन सोसाइटी कड़वी की जानिब से रखा है, इसका मकसद यही है कि हमारे रत्नागिरी ज़िले में 10वीं और 12वीं के बाद स्पेशली जो गांव के जो बच्चे हैं उनके लिए बहुत सारी फैसिलिटीज़ अल्हम्दुलिल्लाह मौजूद हैं, लेकिन बच्चों को इस बात का इल्म नहीं है कि हमारे अतराफ़ में, हमारे ज़िले में, हमारे ताल्लुक़े में कौन कौन से कोर्सेज़ 10वीं और 12वीं के बाद यहाँ पर अवेलेबल हैं। उनकी सोच एक ऐसी बनी है कि अच्छे अच्छे कोर्सेज़ सिर्फ पूना और मुंबई ऐसे बड़े शहरों में ही मौजूद हैं, यहाँ का उन्हें इल्म नहीं है। तो इस बात का अंदाज़ा लगाने के लिए कि और उन पेरेंट्स को और साथ ही साथ तालिब इल्म को, बच्चों को भी ये बात बताने के लिए कि हमारे ही रत्नागिरी ज़िले में सारे के सारे कोर्सेज़, चाहे वो इंजीनियरिंग के हों, फिशरीज़ के हों, एग्रीकल्चरल के हों, कंप्यूटर इंजीनियरिंग के हों और ITI के हों, ये तमाम तर सहूलियात और कॉलेजेस बहुत ही अच्छी तालीम के साथ यहाँ पर मौजूद हैं। इसका फ़ायदा हमारे बच्चों को हो, हमारे बच्चे यहाँ कोकन से बाहर न जाकर कोकन ही में इस अच्छी तरह की तालीम हासिल कर लें और अपने फ्यूचर को बिल्डअप कर सकते हैं। इस मकसद के साथ हमने आज ये एजुकेशन फेयर रखा है और अल्हम्दुलिल्लाह बहुत से कॉलेजेस के, अलग अलग इंस्टीट्यूशंस के जो रिप्रेजेंटेटिव्स हैं यहाँ पर आए हुए हैं और वो अपने अपने कॉलेजेस के अंदर कौन कौन से कोर्सेस मौजूद हैं, क्या क्या फैसिलिटीज़ हैं, इसके ताल्लुक से वो बच्चों को आज यहाँ पर गाइड करने वाले हैं। और बहुत सारे अतराफ़ के हमारे ताल्लुका के स्कूलों के बच्चे भी और टीचर्स भी यहाँ पर विज़िट करेंगे। तो इसका एक बहुत बड़ा फ़ायदा ये बच्चों के लिए भी होगा और पेरेंट्स के लिए भी होगा और ये पहला इनिशिएटिव है ESK की जानिब से। और इंशाल्लाह हमने ये तय किया है, हमारे प्रेसिडेंट साहब का ये एक प्रॉमिस है, वादा है कि हर 25 जनवरी को इस तरह का ये एजुकेशन फेयर रखा जाएगा और इंशाल्लाह इस तरह के इक़दामात आइंदा भी हम करते रहेंगे जिससे हमारे बच्चों को और पेरेंट्स को फ़ायदा पहुँचे। सो आपने देखा कि एक कोशिश है कि एक एक्सपोजर मिले कॉलेजेस को भी और स्कूल्स को भी अपने अतराफ़, और पहला एक इनिशिएटिव ESK की तरफ से लिया गया है एंड वी विल इंश्योर कि अगले साल जो है 24 जनवरी, जिसको वर्ल्ड एजुकेशन डे के नाम से सेलिब्रेट किया जाता है, तो एक ट्रेडमार्क बने कड़वई के लिए और सभी आसपास के स्कूल्स और कॉलेजेस के लिए, एंड वो लोग पहले से इस चीज़ के लिए प्रिपरेशन करें और यहाँ पर मौजूद रहे अपने सर्विसेज, अपने कोर्सेज, सर्टिफिकेशंस लोगों तक, स्टूडेंट्स तक, पेरेंट्स तक पहुँचाने के लिए। सो अभी हमारे साथ जो है जमातुल मुस्लिमीन कड़वई के चेयरमैन यहाँ पर हैं, तो उनसे जानेंगे कि एज अ कम्युनिटी चेयरमैन और गांव के चेयरमैन उनको क्या दो शब्द बोलने हैं इस सब एक्टिविटीज़ के बारे में, स्कूल के बारे में, और क्या फ़ील करते हैं वो इन सब चीज़ों के बारे में। तो आइए उनसे। अस्सलाम वालेकुम। आज महाराष्ट्र उर्दू स्कूल में एग्जीबिशन है, बहुत बाहर से बहुत सारे लोग आए हुए हैं और एजुकेशन के बारे में सब मालूमात दे रहे हैं। हमारे गांव स्कूल का नाम पूरे डिस्ट्रिक्ट में हो गया है, हमारा स्कूल रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में पहला नंबर आया, हमारे गांव को भी फ़ख्र है, हमारे गांव का भी नाम हो गया है और स्कूल में बहुत नए नए एक्टिविटीज़ हो रहे हैं जिससे और भी आगे तरक्की होगी। और मैं मैनेजमेंट का, प्रिंसिपल्स का बहुत शुक्रिया अदा करता हूं कि ये लेवल पे स्कूल को लेके आए कि पूरा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में हमारा स्कूल पहला नंबर पे आ गया है। और आज जो एग्जीबिशन है उसमें भी बहुत सारे बाहर से लोग आ रहे हैं और मालूमात दे रहे हैं एजुकेशन के बारे में। आता आपल्याबरोबर इकडे आहेत कड़वई ग्रामपंचायतची सरपंच मॅडम, आणि त्यांच्याकडून जाणून आपण घेऊया की हे ॲक्टिव्हिटीज आपल्या ग्रामीण भागामध्ये होत आहेत, तर त्यांना कसं वाटतंय आणि त्यांचे काय भावना आहेत, त्यांना काय बोलायचं ह्याबद्दल ते जरा। नमस्कार, मी विशाखा विजय कोळेकर, कड़वई सरपंच। आज इथे जो चाललेला उपक्रम आहे तो खूप छान आहे। मी सगळ्या वर्गाला भेट दिली आणि देणारसुद्धा आहे, अजून मला बघायचं आहे सगळं व्यवस्थित, आणि खूप छान वाटलं। इथल्या मुलांची प्रगती होते, आमच्या गावाचं नाव रोशन होतं आहे। इथल्या शिक्षकांना पण मी खूप धन्यवाद देते। सगळे मेहनत घेणारे आमचे लोकसहभागातून पण काही जी मेहनत देत आहे त्यांना पण धन्यवाद देऊन मुलांना खूप खूप शुभेच्छा। थैंक यू सो मच। यहाँ पर हमारे साथ एक कॉलेज आया हुआ है, दैट इज़ मधु दंडौते कृषि तंत्र विद्यालय, और ये है देवरुख से, और इनके पास जो है कृषि और डेयरी रिलेटेड कोर्सेज अवेलेबल हैं। आई विल जस्ट शो यू, इनका ये पैम्फलेट है और यहाँ पर 10th के बाद जो है स्टूडेंट्स को अगर ये कृषि या फिर डेयरी रिलेटेड कोर्सेज करने हैं तो दे कैन कॉन्टैक्ट और दे कैन इंक्वायर एट दिस स्टॉल, और इनके कॉलेज में जाकर फ़ीस रिलेटेड और बाकी सब जो है इन्फॉर्मेशन ले सकते हैं।
माहिती अभी हम फर्स्ट स्टॉल पे है शासकीय औद्योगिक संस्था संगमेश्वर आणि जाणून घेऊया इकडे जे आले आहेत त्यांचे एक्झिक्युटिव्स त्यांच्या ते काय बोलणार आहेत आपल्या संस्थेबद्दल, काय काय कोर्सेस प्रोव्हाइड करणार आहेत. तर सर काय काय आहे तुमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये ते जरा सांगा आम्हाला. सांगा. नमस्कार, माझं नाव आहे विजय लक्ष्मण गिरकर आणि मी सध्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे कार्यरत आहे. ओके. आणि या प्रशिक्षण संस्थेमध्ये आपल्याला 5 विषयाचं ट्रेडचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्याच्यामध्ये आहे इलेक्ट्रिशियन, त्याच्यानंतर फिटर, त्यानंतर डिझेल मेकॅनिक आणि महिलांसाठी आहे ड्रेस मेकिंग, तसेच नळ कारागीर म्हणजेच या ठिकाणी प्लंबर या व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं. तर अशा विविध व्यवसायांचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं. ओके. तर ह्यांची इन्स्टिट्यूशन बेसिकली जे आहे SSC नंतर आहे सर तुमचं? हो, या ठिकाणी जे ॲडमिशन आहे ते SSC नंतर ॲडमिशन आहे. ओके. कमीत कमी आपल्याला 10वी पास असणं या ठिकाणी गरजेचं आहे. गरजेचं आहे. सो बघितलं की 10वी नंतर सुद्धा एवढे अवेलेबल कोर्सेस आपल्या जवळपास आहेत. संगमेश्वर काही जास्त लांब नाही आहे, तर संगमेश्वरमध्येही एवढे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि आजकाल बघितलं गेलं तर डिझायनिंग, सिविंग ह्याचा स्कोप खूपच वाढला आहे. आणि आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये, आपल्या आयडियाजमध्ये आपण कसं ह्या क्षेत्रात पुढे जातो हे आपल्यावर अवलंबून आहे. तर इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. संगमेश्वर जवळपास आहे. जर कोणी स्टुडंट्सला इंटरेस्ट आहे तर ह्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि आपलं एक प्रेझेंटेशनही लागलेलं आहे, तो सुद्धा आपण बघूया काय तयार केलं याने. स्टार्ट. हां, या ठिकाणी आपण व्हिडिओवरती पाहू शकतो की संस्थेची जी इमारत आहे या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. संस्थेचा एंट्रन्स या ठिकाणी दिसत आहे. त्याचप्रमाणे संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर संस्थेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिशियन या ट्रेडचं या ठिकाणी व्हिडिओ दिसत आहे. आणि ट्रेडमध्ये असलेल्या विविध मशिनरी जसे मोटर, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर आणि मुलांनी केलेल्या प्रात्यक्षिकाची माहिती या ठिकाणी देत आहे. प्रशिक्षणार्थी कोणकोणत्या प्रकारचे प्रात्यक्षिक करतात याची माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे दिसून येत आहे. या ठिकाणी आपण जनरेटर, अल्टरनेटर याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण पाहत आहोत. या थ्री-फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरचं प्रात्यक्षिक या पॅनलद्वारे घेतलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी संस्थेत असलेली कॉम्प्युटर लॅब तसेच मोठा इंटरॅक्टिव्ह पॅनलद्वारे या ठिकाणी प्रशिक्षणाचा व्हिडिओ दाखवले जातात. आणि कॉम्प्युटर लॅब या ठिकाणी आपण पाहत आहोत. यानंतर हे संस्थेचं वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये सर्वप्रथम पॉज करा. अशा प्रकारे संस्थेमध्ये आपण अत्याधुनिक मशिनरी आणि अत्याधुनिक केलेला सिलेबस याद्वारे प्रशिक्षणात त्यांना प्रशिक्षित केलं जातं. तुम्ही बघितलात की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करून ही संस्था जे आहे आजकाल जे स्टडीज आणि एज्युकेशन प्रोव्हाइड करते आहे. एज्युकेशन इज नो मोर इन द ट्रेडिशनल वे असं आम्ही म्हणू शकतो ह्या संस्थेमध्ये. तर जरूर तुम्ही व्हिजिट करा ह्यांची संस्था, आणखी जाणून घ्या ह्यांच्या फी स्ट्रक्चर्स काय आहेत, ह्यांच्या आणखी काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतायत. तर संगमेश्वर आपल्या जवळपास आहे, तर सर जरूर आमचे स्टुडंट्स जे आहेत तुमच्याकडे येतील. धन्यवाद. पवार इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस, दिस इज ॲट सावर्डे, चिपळूण. आणि ह्याचे जे एक्झिक्युटिव्स आहेत ते आता आपल्याकडे बोलणार आहेत. काय त्यांची इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करते, काय कोर्सेस आहेत आणि कसं काय त्यांचं सेटअप आहे ते जर सांगा सर. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक प्रसाद साळुंखे. मी शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, खरवते दहिवली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी इथून आपल्या इथं आलेलो आहे. शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हा एक 350 एकरचा भव्य कॅम्पस आहे. या कॅम्पसमध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड 4 फॅकल्टी आहेत. स्वतः ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी असे 4 कॅम्पस आपल्या या कॉलेजमध्ये आहेत. ह्या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्या काही फॅसिलिटीज आहेत, ॲग्री रिलेटेड जे काही एज्युकेशन आहे, प्रॅक्टिकल एज्युकेशन दिलं जातं. आपल्या कॉलेजच्या फील्डवर वेगवेगळ्या फळबागा आहेत. ॲग्रिकल्चरच्या करिक्युलममध्ये जे काही समाविष्ट आहे, जे काही नॉर्म्स आहेत इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चचे, त्यानुसार सगळ्या फॅसिलिटीज आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आहेत. आपल्याकडे फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे. फूड टेक्नॉलॉजी सध्याचा ट्रेंडिंग ब्रांच आहे कोरोनानंतरची. त्यामुळे विद्यार्थ्यांना फूड सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी आपल्याकडे बेकरी युनिट आहे, वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट्स आहेत, डेअरी प्रोसेसिंग युनिट आहे, वायनरी आहे. आपल्याकडे हॉर्टिकल्चर कॉलेज आहे. कोकण हा उद्यानविद्या क्षेत्रामधला समृद्ध विभाग आहे. कोकणामधल्या विद्यार्थ्यांना
फळबागांविषयी फुलं झाडांविषयी चांगली माहिती व्हावी व त्यांचं त्याच्यामध्ये चांगलं करिअर व्हावं यासाठी आपल्याकडं जवळजवळ 60 प्रकारच्या आंब्यांची बाग आहे, हापूस आंब्यांची बाग आहे, वेगवेगळ्या फळबागा आहेत, नारळ आहेत. त्याच्यामधून जे काही मुलांचं भविष्यातलं करिअर आहे हे मुलांना आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडं बायोटेक्नॉलॉजी कॉलेज आहे. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे थोडक्यात म्हणजे मातीविना शेती, जे आत्ताच्या जगामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमधली ते सगळे ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट आहे. याच्या अंतर्गत आपल्या कॉलेजमध्ये भव्य अशी टिश्यू कल्चर लॅबोरेटरी आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मातीविना रोपं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामधून त्यांचं एक चांगल्या दृष्टीनं करिअर होईल असा विचार महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण करतोय. आपल्या कॉलेजमध्ये MPSC असेल UPSC असेल ह्याचे काउन्सिलिंग युनिट्स आहेत, कारण ॲग्रिकल्चर सेक्टरमधून जास्तीत जास्त अधिकारी ह्या क्षेत्रामध्ये निवडले जातात. तर आपल्या कोकणातल्या आणि महाराष्ट्रावरल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ती संधी भेटावी म्हणून आपण कॉलेजच्या माध्यमातून ते मुलांना काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून कृषी शिक्षणामध्ये अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा, तसेच जे काही उद्योजक आहेत त्यांचाही टक्का वाढावा यासाठी आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही बघू शकता इकडे दीज आर द इन्स्टिट्यूट्स जे हे आता बोलत होते आपल्या स्पीचमध्ये, अँड दे हॅव अ व्हेरी गुड prospectus over here. I'll just go through this. इकडे बघू शकता खूप चांगल्या प्रमाणे त्यांनी आपलं प्रिंट केलं आहेत हे सर्व फॅसिलिटीज जे आहेत आता त्यांनी सांगितलं कॉलेजमध्ये, आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा हा प्रॉस्पेक्टस आहे. तर इफ एनीबडी इज इंटरेस्टेड तर सावर्डा पण जवळपास आहे आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या स्टुडंट्ससाठी. हे चांगले एक वन्स पॉईंट डेस्टिनेशन जसं आपण म्हणतो तसं हे आहे. अँड बघू शकता तुम्ही, तर डेफिनेटली व्हिजिट करा ह्यांना. ह्यांच्या फी स्ट्रक्चर्स काय आहेत, ह्यांचे आणखी काय मॉडर्न टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आहेत ते पण जाणून घ्या ह्यांच्या कॅम्पसमध्ये एकदा जाऊन. थँक्यू मॅडम. नेक्स्ट आपण आलो आहे इकडे डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ह्या इन फिशिंग इन इंजिनिअरिंगचा कॉलेज आहे. दिस इज इन शिरगाव रत्नागिरी, अँड अ ब्युटिफुल सेटअप दे हॅव डन ओवर हिअर विथ ऑल द फिशिंग रिलेटेड आयटम्स इफ यू कॅन सी हिअर. आणि ह्यांचे एक्झिक्युटिव्ह आले आहेत, ते आम्हाला सांगतील की वॉट फॅसिलिटीज वी आर गेटिंग, वॉट कोर्सेस सर्टिफिकेशन्स वी आर गेटिंग ॲट देअर कॅम्पस. सर सांगा जरा. हा आपला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत 3 वर्षाचा डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंगचा कोर्स आहे. ओके. ज्याचं टीचिंग मीडियम ऑफ एज्युकेशन हे इंग्लिश आहे आणि हा सेमिस्टर पॅटर्नवर चालणारा कोर्स आहे. ओके. या कोर्सचा मुख्य उद्देश आहे की स्वयंरोजगाराच्या संधी म्हणजे मत्स्यशास्त्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणे. ओके. तर त्यासाठी साधारण 4 मॉड्यूलमध्ये हा कोर्स रन होतो. म्हणजे पहिले 2 वर्ष हा इन कॅम्पस कोर्सेस रन केले जातात आणि शेवटच्या वर्षी मुलांना फील्डवर हँड्स ऑन ट्रेनिंगसाठी किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंगसाठी पाठवलं येतं. ओके. तर यामध्ये 4 मुख्य मॉड्यूल आहेत, ज्याच्यात फिशिंग बोट कन्स्ट्रक्शन अँड मरीन इंजिन, देन फिश प्रोसेसिंग मशिनरीज अँड रेफ्रिजरेशन मशिनरीज, त्यानंतर ॲक्वाकल्चर इंजिनिअरिंग अँड फिशिंग टेक्नॉलॉजी असे 4 मॉड्यूल आहेत. त्या 4 मॉड्यूलमध्ये त्यांना एक्सपिरियन्स मिळतो कमर्शियल किंवा प्रोफेशनल इंडस्ट्रीजमध्ये. तर हे त्यांच्या स्वयंरोजगारासाठी केलेली फॅसिलिटी आहे. त्याचबरोबर जर त्यांना हायर एज्युकेशनमध्ये जायचं असेल, पुढे हायर एज्युकेशन घ्यायचं असेल, तर एक ठराविक मुलं मेरिटच्या बेसिसवर ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेऊ शकतात बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स. ओके. जे कॉलेज शिरगावमध्येच उपलब्ध आहे. ओके. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत. या कोर्समध्ये पहिल्या वर्षी बघितलं आपण तर बेसिक कोर्सेस म्हणजे जे इंग्लिश, फिजिक्स, मॅथमॅटिक्स यासारखे कोर्सेस आहेत किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सारखे कोर्सेस आहेत. कोर्सच्या म्हणजे डिप्लोमाच्या सेकंड इयरमध्ये एक्सक्लुझिव्हली फिशरीज इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत, ज्याच्यात बेसिक फिशरीज म्हणजे फिशरीज बायोलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी असे कोर्स आहेत. तर त्याचबरोबर फिशिंग टेक्नॉलॉजी, फिशिंग क्राफ्ट टेक्नॉलॉजी म्हणजे मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी, त्यानंतर फिशिंग गिअर टेक्नॉलॉजी म्हणजे मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, याबद्दलचे सगळे कोर्सेस आहेत. त्याचबरोबर मरीन इंजिन, त्याचं वर्किंग, मेंटेनन्स अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. तर या कोर्सचा मुख्य उद्देश आहे की मुलांनी हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत आणि त्याचबरोबर जर कोणाची इच्छा असेल तर ते हायर एज्युकेशनला जाऊ शकतात. व्हेरी नाईस. तर बघू शकता की टेक्नॉलॉजीचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो ओव्हर द इयर्स किती चेंज झाला आहे. आणि हे जसं म्हणतायत की
स्टुडंट्स कॅन स्टार्ट देअर ओन बिझनेस त्या पर्स्पेक्टिव्हनी त्यांना ट्रेन केलं जातो, बरोबर. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करून जे आहे त्यांना प्रॅक्टिकल बुक ट्रेनिंग प्लस प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण प्रोव्हाइड केली जाते. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टुडेज एज्युकेशन. तर बुक नॉलेज नसता, ओन्ली बुक नॉलेज नसता, प्रॅक्टिकल ग्राउंडवर काय त्या टीचिंगचा महत्त्व आहे तो कळवणं एक खूप गरजेचं आहे. तर नेक्स्ट जो ते स्टॉल आपण आलो आहे तो आहे सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सावर्डे. निकम सरांचा इन्स्टिट्यूट आहे हा आणि त्यांचे एक्झिक्युटिव्ह इकडे आले आहेत. तर सर 2 शब्द सांगा आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल, काय कोर्सेस आहेत अँड व्हॉट फॅसिलिटीज यू आर प्रोव्हाइडिंग. सर आपला जो कॅम्पस आहे आपल्याकडे तसे सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये खूप सारे कोर्सेस आहेत. 18+ कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर 50+ हायस्कूल्स आहेत आपले. पण आपण ज्या इथून आलो आहे तर ते मॅनेजमेंटचा कॅम्पस आहे. इथे 12वी नंतर BMS आणि ग्रॅज्युएशन नंतर MMS MBA असे 2 कोर्सेस आहेत आपल्याकडे. ओके, तर त्यामध्ये किती वर्षाचे कोर्सेस आहेत. ग्रॅज्युएशन कोर्स आहे 3 वर्षाचा डिग्री कोर्स 6 सेमिस्टर. ओके, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जसं आर्ट्स सायन्स कॉमर्स अशा स्ट्रीममधनं आपण ग्रॅज्युएशन करतो तसं मुंबई युनिव्हर्सिटीकडे अजून खूप साऱ्या विद्याशाखा आहेत. त्यातलीच एक विद्याशाखा म्हणजे मॅनेजमेंट. तर यातून आपलं करिअर मॅनेजरियल करिअर होतं. शिवाय आपल्याला जॉबच्या अपॉर्च्युनिटीज वाईड राहतात कारण आपण बिझनेसमध्ये जॉब करणार आहोत. बिझनेसची जी 4 महत्त्वाची आपण डिपार्टमेंट म्हणतो ज्याच्यामध्ये HR आहे, मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, ऑपरेशन्स आहे. तर या 4 डिपार्टमेंटचे जे मॅनेजर्स असतात ते मॅनेजमेंट क्षेत्रातले असतात. तर त्यातलं त्यांना नॉलेज असतं. तर त्याच्यासाठी आपण आपले हे 2 कोर्सेस आहेत. म्हणजे तर तुम्हाला BMS केल्यानंतर खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज राहतात. तुम्हाला पुढचा कोर्स करायचा MBA आपल्याकडेच आहे. बिझनेस करायचं तुम्ही बिझनेस करू शकता कारण बिझनेसबद्दल तुम्हाला नॉलेज मिळतं. त्याच्याशिवाय आपण काही जणांना IPS IAS व्हायचं असतं, MPSC UPSC करायसाठी, तर त्याच्यासाठी सुद्धा आपला हा कोर्स चांगला आहे कारण त्याच्यामध्ये बाकीचे स्किलसुद्धा याच्याबरोबर आपले होतात. कम्युनिकेशन स्किल आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे. ती स्किल आपल्याला ह्या कोर्सेसमधनं मिळतात. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की मी 7 वर्षापूर्वी BMS केलं आहे आणि मला वाईटही वाटतं कारण तरीसुद्धा अजूनसुद्धा मैनेजमेंट या क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांना सांगावं लागतं 12वीचा. करेक्ट. स्कूल्स और कॉलेजेस जहाँ पे यहाँ पे मौजूद हैं तो हमारा जो ESK का कैंपस, हमारे जो इंस्टीट्यूशंस है वो यहाँ पे पीछे नहीं है. तो एक स्टॉल जो है हमारे ESK एजुकेशन सोसाइटी कड़वई के कैंपस लगाया हुआ है यहाँ पे. तो यहाँ पर हमारे KJC MUHS के और TKES के स्टाफ मेंबर्स जो है प्रेजेंट हैं. जानते हैं कि ये कैंपस जो है हमारे तालुका ज़िला के स्टूडेंट्स को क्या क्या फैसिलिटीज़ ऑफ़र करता है. तो मैडम बताइए आप अपने स्कूल के बारे में. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मेरा नाम नुज़हत तनवीर अहमद बागलकोटे. मैं पिछले 18 साल से इस इदारे से वाबस्ता हूँ और दर्स व तदरीस का पेशा अंजाम दे रही हूँ. हमारे महाराष्ट्र उर्दू हाई स्कूल कड़वई की बुनियाद जो है वो 1962 में डाली गई. उस दिन से लेकर आज तक जितनी भी तरक्की की मनाजिल हमारे इदारे ने तय की हैं वो हमारे लिए काबिल फ़ख्र है. उसी के साथ साथ यहाँ पर हमारा इदारा उर्दू मीडियम होने के बावजूद भी सेमी इंग्लिश पर ख़ास यहाँ पर तवज्जो दी गई है. मैथ्स और साइंस ये सब्जेक्ट हम अंग्रेज़ी में पढ़ाने का यहाँ पर एहतमाम करते हैं. मुझे बड़ा फ़ख्र महसूस हो रहा है कि इस साल माझी शाला सुंदर शाला इस मुकाबले में हमारे मदरसे ने हिस्सा लिया और पूरे डिस्ट्रिक्ट में हमारे इस इदारे ने अव्वल मुकाम हासिल किया है. इसके पीछे हमारी द एजुकेशन सोसाइटी की मेहनत है. उनके ज़रिए यहाँ पर फराहम की गई सहूलियात और हम तमाम असातिज़ा की मेहनत का ये नतीजा रहा कि हमने इतना अच्छा मकाम जो है हासिल किया है. इसके अलावा यहाँ पर बच्चों को दूर दराज से जो बच्चे आते हैं उनकी पढ़ाई का एक ख़ास इंतज़ाम है जो कि वो है हमारा कालसेकर बोर्डिंग. वहाँ पर बच्चे दूर दराज से आते हैं, उनका रिहाइश का इंतज़ाम है, उनकी पढ़ाई के लिए तमाम सहूलियात यहाँ पर मौजूद हैं. इसके अलावा हमारे इदारे की ख़ास खूबी ये है कि यहाँ पर मेहनती असातिज़ा हैं. इसके अलावा हमारे पास लाइब्रेरी, जिम्नेशियम, आर्ट रूम और इसी के साथ साथ बहुत सारी सहूलियात आपको यहाँ पर दिखाई देंगी. तो मैं आपसे गुजारिश करती हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा अपने बच्चों को हमारे इस इदारे में दाखिला दिलवाएं और
उनकी मदद करें। नमस्कार, मी सौ नेहा नरेश कुपटे. एज्युकेशन सोसायटी कडवईने सुरू केलेल्या कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मी केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवते. एज्युकेशन सोसायटी कडवईने सुरू केलेलं जे कालसेकर ज्युनियर कॉलेज आहे ते यासाठी केलेलं आहे की कडवईमध्ये हायस्कूल इंग्लिश मिडियम आहेत, ज्या ठिकाणी 10वीपर्यंत मुलं शिकत असतात, परंतु 10वीनंतर पुढील शिक्षणासाठी मुलं बाहेरच्या गावी किंवा बाहेरच्या शहरात जातात. मग अशा वेळेला एज्युकेशन सोसायटी कडवईने लोकांच्या समस्या लक्षात घेऊन या कडवई गावामध्ये कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सुरू केलेला आहे. या ठिकाणी आमचे सायन्सला 6 सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये इंग्लिश, IT, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स सब्जेक्टसाठी एक ऑप्शनल सब्जेक्ट ठेवला आहे, तो म्हणजे सोशोलॉजी. कारण काही विद्यार्थ्यांना मॅथ्स हा सब्जेक्ट खूप कठीण जातो आणि त्यामुळे काही विद्यार्थी मॅथ असल्यामुळे सायन्सला ॲडमिशन घेत नाहीत. मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना सायन्सला ॲडमिशन घेता यावं यासाठी सोशोलॉजी या सब्जेक्टची व्यवस्था या कॉलेजमध्ये केलेली आहे. धन्यवाद. So next we are talking to the English school. सर मैडम बोलिए, आपके यहाँ पे मतलब क्या है Good day. I'm Fiza Mate. I'm a proud educator at the Kadwai English School. Actually, we are the nurturing institutions which is providing a student-centric environment, and our main aim is to make all the students so potential that they will achieve the success in the academic as well as in their life also. The main thing we have achieved is that mostly the students from the village they are going in the urban areas for high class facilities, but our institution is providing all the facilities over here like STEM labs, digital laboratories and many other. One of the strong pillar is that each and every student is given a special mentoring and before the school and after the school hours also. And the foundation subjects like maths, science are given a special attention so that each and every student will build a strong foundation. Thank you. नेक्स्ट जो स्टॉल है वो है नव निर्माण शिक्षा संस्था NSS कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट और ये है संगमेश्वर से. तो सर बताइए आपके कॉलेज की खासियत आणि काय म्हणजे बोलायचं तुम्हाला. नवनिर्माण शिक्षण संस्था ही रत्नागिरी जिल्ह्यात एक अशी संस्था आहे जी जे शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करते. या शिक्षण संस्थेचे 3 कॅम्पसेस आहेत. एक दोडामार्ग सिंधुदुर्ग, दुसरा कॅम्पस आहे रत्नागिरी MIDC आणि तिसरा संगमेश्वर कॅम्पस आहे. आणि या संगमेश्वर कॅम्पसला 2012-13च्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात झालेली आहे. इथे प्रथम आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अशा प्रकारच्या शाखानिहाय महाविद्यालयाची सुरुवात झाली. पण त्यानंतर 1-2-3 वर्षात असं लक्षात आलं की हे ट्रेडिशनल शिक्षण देण्यापेक्षा काही जॉब ओरिएंटेड शिक्षण द्यावं. त्याचा विचार घेऊन संस्थेने हॉटेल मॅनेजमेंट हे कॉलेज सुरू केलं आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजला खूप चांगला प्रतिसाद आहे सध्या आणि मुलांना चांगल्या प्रकारे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ऑपॉर्च्युनिटीज असतात. आणि त्याचबरोबर आत्ता आम्ही गेल्या 3-4 वर्षापूर्वी नर्सिंग कॉलेज देखील BSc नर्सिंग कॉलेज सुरू केलेलं आहे. आणि या वर्षापासून आमच्याकडे BSc नर्सिंगबरोबर ANM आणि GNM सुरू होत आहे. त्यामुळे एका कॅम्पसमध्ये पारंपरिक आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अशा प्रकारचं शिक्षण, त्याचप्रमाणे प्रोफेशनली हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण आणि नर्सिंग असं एकत्र शिक्षण घेण्यात येत आहे किंवा दिलं जात आहे. त्याचप्रमाणे इथे आमच्याकडे शाळाही आहे आणि जी शाळा CBSE बोर्डाची आहे. त्यामुळे या शाळेतूनसुद्धा CBSE बोर्डाच्या पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे. म्हणजे शाळा ते अगदी नर्सिंगपर्यंत अशा विविध क्षेत्रांमध्ये इथे शिक्षणाची संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी आमच्या संस्थेने लोवल्यामध्ये हे कॅम्पस उभारलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर.
तो तर आज आमच्याबरोबर इकडे जे स्टॉल्स लागले त्याच्याबरोबर आपल्या आसपास तालुक्याचे जे स्कूल्स आणि प्रॉस्पेक्टस स्टुडंट्स आहेत ते कॉलेजेस आणि टीचर्स जे आहेत आपल्या स्टुडंट्सला घेऊन आपल्या कॅम्पसमध्ये आलेले आहेत. तर तशाच एक आपल्या जवळच्या तुरल ज्युनियर कॉलेजचे अध्यापक आपल्याकडे आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या कसं त्यांना वाटतं आहे, त्यांचं कसं ओपिनियन आहे त्यांचा हे सर्व बघितल्यानंतर. तर सर तुमचे भाव आहेत. नमस्कार. जागतिक शिक्षण दिनानिमित्त आयोजित व्यवसाय मार्गदर्शन शिबिरमध्ये आज महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई येथे व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. म्हणजे पारंपरिक शिक्षणाकडे न जाता काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेऊन आपल्याला पुढे कसे जाता येईल यासाठी उत्तम असं शिबिर इथे आज आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये पारंपरिक म्हणजेच काय तर 10वी नंतर 11वी, 11वी नंतर 12वी, 12वी नंतर FY, SY, TY हे न करता आपण व्यावसायिक शिक्षण कसे घेऊ शकतो यासाठी 10वी, 12वी नंतर ITI शिक्षणासंदर्भात येथे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर एक नवीन मत्स्य अभियांत्रिकी यासाठी आपल्याला किमान किती शिक्षण पाहिजे आणि त्याच्यानंतर कुठल्या वर्षानंतर आपण ॲडमिशन घेऊ शकतो, शैक्षणिक पात्रता किती पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन दिलेलं आहे. एक नवीन अभ्यासक्रम आपल्याला इथे आपल्याला अभ्यासला मिळालेला किंवा याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर कृषी शिक्षण आहे याच्या संदर्भातसुद्धा सावडे हायस्कूलने चांगली माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर येथे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची जर आवड असेल तर आपले एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा 8वी 9वीला असतात, परंतु कंपल्सरी असं तो सब्जेक्ट नाही आहे. मग तर आपल्या हातामध्ये कला आहे, हस्तकला आहे, तर त्याचा देखील कशा प्रकारे चांगला उपयोग करून पुढे आपण आपले या पेंटिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा आर्टिस्ट म्हणून कसं नाव रूपाला करता येईल किंवा नाव चांगलं करता येईल यासाठी डिकॅड सारखी संस्था इथे आपल्याला मार्गदर्शन केलं चांगलं, अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. काय सगळ्याच क्षेत्रामध्ये सगळ्याच विषयामध्ये विद्यार्थी काही हुशार नसतात, काही विद्यार्थ्यांच्यामध्ये हातामध्ये कला असते. मग यासाठी विद्यार्थ्यांची फुल स्टॉलसुद्धा म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे फुल स्टॉलसुद्धा आहे की ज्याच्यामुळे जे अभ्यासामध्ये कमी आहे, ज्या थोडक्यामध्ये गतिमंद म्हणूया, तर त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे इथं व्यवसाय मार्गदर्शन व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि हे महाराष्ट्र उर्दू हायस्कूलने हे सगळी चांगली जबाबदारी घेतलेली आहे की व्यवसाय मार्गदर्शन करून 10वी नंतर पुढे काय, 12वी नंतर पुढे काय. तरी मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. तर नेक्स्ट आपल्याकडे आले आहेत इंदिरा म बेहरे ITI इन्स्टिट्यूट साडवलीवरून. तर सर जरा सांगा आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल काय फॅसिलिटीज, काय ऑप्शन्स आहेत स्टुडंट्ससाठी. मातृमंदिर संस्थेचं जे ITI आहे देवरूखमध्ये साडवलीत त्याचं नाव इंदिरा म बेहरे ITI साडवली आहे. आमच्याकडे 6 ट्रेड आहेत आणि 10 युनिट आहेत. 10वीतल्या किंवा 12वीतल्या मुलींना पास नापास झालेल्या मुलींना आमच्याकडे ॲडमिशन मिळतं. काही पास विद्यार्थ्यासाठी ट्रेड आहेत, काही नापास झालेल्यासाठी सुद्धा ट्रेड आहे. आमच्याकडे मोटर मेकॅनिक, टर्नर, फिटर, वेल्डर, वायरमन आणि सुईंग कटिंग हा मुलींसाठी खास स्पेशल आहे. आमच्याकडे वायरमन, मोटर मेकॅनिक किंवा टर्नर, फिटरला मुलीसुद्धा होऊन गेल्या. आता वायरमनच्या आमच्याकडे पाठीमागच्या वर्षी 2 मुली होत्या, त्यांनी डायरेक्ट आपल्याला सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आता त्यांनी इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर ते डायरेक्ट MSBमध्ये ऑफिसर म्हणून ते लागू शकतात. आणि मोटर मेकॅनिकला जर घेतलं तर RTOमध्ये त्यांना चान्सेस आहेत. किंवा फिटर घेतला, टर्नर घेतला तर आपल्या ST वर्कशॉप किंवा केमिकल फॅक्टरी आहेत किंवा मोठमोठ्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये त्याचं काम लागू शकतं किंवा स्वतःचा उद्योगसुद्धा चालू करू शकतो. आता ITIच्या परिसरामध्ये जर 50 किलोमीटर अंतरावर जर बघितलं आपण गोल सर्कल काढलं तर तिथे वेल्डिंग फॅब्रिकेशनचे जे वर्कशॉप आहेत ते सगळे या ITIचे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे स्वतःचा उद्योगसुद्धा चालू करतात आणि स्वतःचा उदरनिर्वाहसुद्धा ते चालू करू शकतात. अशी काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे तुम्ही देता का? म्हणजे जॉब प्लेसमेंट आहे. कारण काही कंपन्या आम्हाला टाईप आहेत. आमच्या शेजारीच वनाज कंपनी म्हणून आहे, ॲडलर कंपनी आहे. तिथे मुलांना आम्ही पाठवतो आणि तिथे त्या मुलांचं सिलेक्शन होतं आणि तिथे परमनंटची सुद्धा शक्यता जास्त आहे. कारण जे बरेचसे लोक जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांच्या जागेवर त्यांना परमनंटचा जॉब लागू शकतो. नाईस. तर नेक्स्ट आपल्याकडे आलेले आहेत हे कृषी आणि डेअरी कोर्सेस, डिप्लोमाचे कोर्सेस यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर सर जरा सांगा आपले फॅसिलिटीज, आपले कोर्सेस, सर्टिफिकेशन काय आपल्याकडे. नमस्कार, मी प्रसाद संतोष शिर्के.
देवरुखला मातृमंदिर एक सामाजिक संस्था आहे. त्याच्या अंतर्गत आपले 2 डिप्लोमाचे कोर्सेस सुरू आहेत. एक डेअरी डिप्लोमा आहे आणि दुसरा कृषी डिप्लोमा. डेअरी डिप्लोमा म्हणजे मुलांना लगेच समजावं यासाठी डेअरी डिप्लोमा म्हटलं आहे. कोर्सचं नाव आपल्या पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका असं आपल्या कोर्सचं नाव आहे. त्याला इंग्लिशमध्ये LMDP कोर्स असं सुद्धा म्हणतात, लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन. आणि दुसरा आपल्याकडे आहे तो कृषी डिप्लोमा. दोन्ही कोर्स हे 2 वर्षाचे आहेत आणि दोन्ही कोर्स हे मराठी माध्यमातून आहेत. ओके, मराठी माध्यम, इंग्लिश नाही आहे? इंग्लिश नाही, मराठी माध्यम आहेत. हां, दोन्ही मराठी माध्यमातून आहेत. डेअरी डिप्लोमा म्हणजे काय तर साधारण म्हणायचं झालं तर एक छोट्या स्तरावरचा पशुवैद्यकीय डॉक्टर असं म्हणता येईल त्याला, किंवा साधं व्याख्या करायची झाली तर कोणतेही प्राणी असतील, अगदी त्यांच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळू दे किंवा उत्पन्न मिळू दे नको, ठीक आहे, मग त्या सगळ्या प्राण्यांचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने पालनपोषण कसं करायचं, ठीक आहे. एखाद्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर त्याचं उत्पन्न टिकून ठेवायचं किंवा ते वाढवायचं कसं, ह्याबद्दल एक उत्तम प्रकारे शिकवण्याचा कोर्स म्हणजे डेअरी डिप्लोमा कोर्स. आणि कृषी डिप्लोमा म्हणून काय सांगता येईल तर एखादं झाड तुम्ही लावताय तर झाड लावायच्या अगोदर जमिनीची काय काय तयारी केली जाते. बरं, तुम्ही झाड लावल्याच्या नंतर झाडाला काय काय आजार येतात, तेव्हा काय उपाय केले जातात, काय रोगराई येते तेव्हा काय उपाय केले जातात, ती पाणी कधी केलं जातं, अगदी जेव्हापासून उत्पन्न मिळतं ते उत्पन्न बाजारात कसं विकलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे कृषीमाल हा नाशवंत स्वरूपाचा आहे, मग त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन काय काय केलं जातं, कसं केलं जातं, ह्या सगळ्याचा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रम हा कृषी डिप्लोमामध्ये मिळतो. दोन्ही कोर्स हे 2 वर्षाचे आहेत. आणि आता ह्याच्यातून अपॉर्च्युनिटीज काय आहेत तर तुम्ही काय काय करू शकता. तर जर सरकारी नोकरी तुम्ही म्हणत असाल तर डेअरी डिप्लोमा करून तर तुम्हाला जिल्हा स्तरावर एक पशुपर्यवेक्षक नावाचं पद असतं, त्याला तुम्ही पात्र होऊ शकता, एक्झाम देऊ शकता. हे झालं शासकीय. प्रायव्हेटमध्ये काय करू शकता, सगळ्या प्रकारच्या ज्या डेअरीज आहेत त्या डेअरीजमध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. साधं उदाहरण द्यायला, आज आमच्या सेकंड इयरच्या वर्गामध्ये एक मुलगा शिकतो आहे जो इथे शिकतो आहे सुद्धा आणि वाशी डेअरी जी चिपळूणला आहे तिथे कामसुद्धा करतो. माझ्या स्वरूपात आपल्याकडे चालू आहे. नंतर हे झालं सगळं तुम्ही जॉब काय करू शकताय. पण तुम्ही हा जो कोर्स करत असाल, डेअरी डिप्लोमा करत असाल तर तुम्ही उत्तम प्रकारे स्वतःचा व्यवसाय तयार करू शकता. आणि आमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की बाबा व्यवसाय तुम्ही स्वतःहून करा. कारण का आता बघायला गेलं तर चिपळूणला वाशीची डेअरी झालेली आहे. वाशीची डेअरीमुळे संगमेश्वर आणि चिपळूण या 2 तालुक्यामध्ये दुधाचं उत्पन्न एक 40 ते 50% नक्कीच वाढलेलं आहे. जर दुधाचं उत्पन्न वाढतं तर गाई गुरांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. मग त्या बाजूनं संलग्न जे उद्योगधंदे असतील किंवा त्यांचं जे असेल त्याच्यासुद्धा मागण्या वाढलेल्या आहेत. मग त्यामुळे डेअरी डिप्लोमासाठी निश्चितच चांगली मागणी आणि चांगला स्कोप असू शकतो. तर आमच्याबरोबर आता आहेत कसबा हायस्कूलचे टीचर आणि त्यांचे स्टुडंट्स इकडे घेऊन आले होते. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा झाला ह्या एज्युकेशन फेअरमुळे, त्यांना काय बेनिफिट्स वाटतात आणि काय त्यांचे फिलिंग्ज आहेत ते जरा असते. मी उदय गावडे, न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कसबा संगमेश्वर. खरं तर या ठिकाणी आल्याच्यानंतर आम्हाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण, त्याचप्रमाणे MMS किंवा MBS किंवा कृषी विद्यापीठ दापोली किंवा डिप्लोमा फिशर्स ITIचे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आर्ट अँड डिझायनिंग चित्रकला अशा म्हणजे चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी कोर्सेस आहेत. खरं तर विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या नंतर थोडेसे गोंधळतात. आपल्याला फ्युचरमध्ये काय करायला पाहिजे हा त्यांना प्रश्न पडतो. पण या ठिकाणी आल्याच्यानंतर खरं बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आलेत आणि आपल्याला करिअरमध्ये काय करायला पाहिजे याची चांगल्या संधी खरं तर या द एज्युकेशन सोसायटी कडवई या संस्थेला आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं मी धन्यवाद देऊ इच्छितो. कारण असा चांगला उपक्रम या ठिकाणी या खेड्या गावात घेतल्याबद्दल माझ्या शाळेच्या वतीनं आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू सर. नेक्स्ट आपण आलो आहोत इकडे स्टॉलवर अँड हे खूपच असं आर्टिस्टिक टाईपचं ह्यांनी लुक दिलं आहे इकडे. दॅट इज देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन चित्रकला महाविद्यालय. तर सर जरा सांगा आपल्या इन्स्टिट्यूटबद्दल. नमस्कार, माझं नाव अवधूत विनायक पोटफोडे. मी देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन म्हणजे DCAD या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो. आणि आमचं हे कॉलेज बॅचलर ऑफ फाईन आर्ट हे 4 वर्षाचे डिग्री कोर्स शिकवतं की ज्या ठिकाणी मुलांना पेंटिंगचं पूर्ण सखोल शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर डिप्लोमा इन ॲप्लाइड आर्ट हा 2 वर्षाचा कोर्स शिकवला जातो की जो 12वीची समतुल्य आहे. की ज्या मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून 12वीची परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट काय की बॅचलर ऑफ फाईन आर्ट हा जो कोर्स आहे हा मुंबई विद्यापीठाचं ॲफिलिएशन त्याला आहे. आणि जो डिप्लोमा इन ॲप्लाइड आर्ट आहे हा MSBBA ह्या बोर्डचं त्याला ॲफिलिएशन आहे.
आणि हा कोर्स केल्यानंतर मुलांना 12वी पासचं सर्टिफिकेट मिळतं आणि डिग्री कोर्स केल्यानंतर मुलं ही सेट डिझाईन, आर्ट डिरेक्शन, नेपथ्य, त्याचबरोबर काही गेमिंगचे स्टुडिओज असतात किंवा काही ॲनिमेशन मूवीज असतात किंवा स्पेशल इफेक्ट्स असतात, VFX असतात, या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. शिवाय स्वतः एक चित्रकार म्हणून देखील स्वतः स्टुडिओ सुरू करू शकतात, व्यवसाय सुरू करू शकतात किंवा काही मुलांना जर शिल्पकलेमध्ये आवड असेल तरी ते देखील त्या साईडला जाऊ शकतात. एवढंच काय की फक्त मुलांनी आपली आवड ही आवडीपुरतं मर्यादित न ठेवता एक करिअर म्हणून ते निवडायला पाहिजे, एवढंच फक्त मी सांगेन. आणि ज्या मुलांना इच्छा आहे त्या मुलांनी नक्कीच DCAD कॉलेज देवरुखला भेट द्या आणि एकदा कॉलेज निश्चित पहा. डेफिनेटली. आणि जसं सांगितलं की आर्ट म्हणजे ते एक इनबिल्ट टॅलेंट असते आपल्याकडे आणि ते सप्रेस न करता त्यामध्ये पुढे आपण कसं जाऊ शकतो आणि त्याचे काय करिअर बनवू शकतो हे आजकाल जे आहे महत्त्वाचं आहे. कारण पूर्वी कसं व्हायचं की एक आर्टिस्ट म्हणून एक सेकंडरी होता त्याचा, पण आज त्याला प्रायमरी करून कसं आपण त्यामध्ये बिझनेस करू शकतो किंवा त्या टॅलेंटमधून कसं आपण पुढे जाऊ शकतो ते ह्या इन्स्टिट्यूटचा एक एम आहे. तर डेफिनेटली विजिट करा या इन्स्टिट्यूटला. अस्सलाम वालेकुम. तो अभी हमने थोड़ी देर पहले देखा कि एजुकेशन फेयर जो हमारे कैंपस में लगा है उसमें बहुत सारे स्कूल कॉलेजेस को भी बेनिफिट हुआ, स्कूल से भी बहुत सारे टीचर्स बच्चे लेकर स्टूडेंट्स लेकर आए. तो ये पूरा जो एग्जीक्यूशन था, तो ये इंसेप्शन से लेके एग्जीक्यूशन तक जो हमारे एजुकेशन सोसाइटी कड़वई के प्रेसिडेंट मिस्टर सादिक काजी साहब हैं, तो इनसे थोड़ा जानते हैं कि क्या आइडिया इनके दिमाग में आया और किस तरह से ये कैरी फॉरवर्ड हुआ, जिस तरह से हमने आज देखा इसको एग्जीक्यूट किया गया. तो आइए बात करते हैं जनाब सादिक काजी साहब से. अस्सलाम वालेकुम. तज़ीन, ये जो आपने अभी जब इंट्रोडक्शन दिया कि पूरा कॉन्सेप्ट आइडिया से लेके एग्जीक्यूशन तक, एग्जीक्यूशन खैर हमारी पूरी टीम का हिस्सा बहुत बड़ा है. खासकर हमारे हेडमास्टर प्रांजल मोहिते ने एग्जीक्यूशन में बहुत बड़ा रोल प्ले किया है. उनके बगैर ना ये कॉलेजेस यहाँ पे होते, ना स्टूडेंट्स उन कॉलेजेस को के रिप्रेजेंटेटिव्स को मिलते. जहाँ तक आइडिया का सवाल है, आइडिया ये है कि बेसिकली हमारे कोकन में जो स्टूडेंट्स हैं, कोकन में नहीं खैर कहीं भी नॉर्मली 9th से लेकर 12th तक के स्टूडेंट्स जो रहते हैं उसमें से बहुत सारे स्टूडेंट्स अपने दिमाग में क्लियर नहीं रहते कि उनको आगे क्या करना है, कौन सा स्ट्रीम लेना है. यूजुअली ये देखा जाता है और हम लोगों ने भी शायद वही किया कि हमारा जो सबसे अच्छा दोस्त रहेगा वो जो कोर्स करेगा वो हमको करना है, क्योंकि एजुकेशन अपनी तरफ लेकिन दोस्त की दोस्ती नहीं छोड़नी है. तो ऐसे इसमें ज़्यादातर लोग, भले हमारा इंक्लिनेशन उस स्ट्रीम की तरफ हो या ना हो, हम वो स्ट्रीम्स लेते हैं जहाँ पे हमारे दोस्त ज़्यादा जाते हैं और फिर बाद में रियलाइज़ होता है कि हमारे लिए ये एजुकेशन हमारे लिए नहीं है और फिर हम लाइफ में जनरली स्ट्रगल करते हैं. और ये इसलिए होता है क्योंकि एक यंग एज पे बच्चों को जो एक्सपोजर रहता है अलग अलग करियर स्ट्रीम्स का, अलग अलग एजुकेशन के स्ट्रीम्स का, वो नहीं रहता. तो ये इसके लिए सॉल्यूशंस नॉर्मली यूजुअली एजुकेशन इंस्टीट्यूशंस या स्कूल्स ये करते हैं कि करियर काउंसलिंग करते हैं या करियर काउंसलर्स को बुलाते हैं और उनसे सेशंस लेते हैं. वो विद ड्यू रिस्पेक्ट टू देम, वो भी इन सब एफर्ट्स में वो इनिशिएटिव भी उतना ही फ़ायदेमंद रहता है. लेकिन एट द सेम टाइम हम लोगों ने ये सोचा कि बहुत सारे हायर एजुकेशन के जो इंस्टीट्यूशंस हैं उनकी भी पहुंच बच्चों तक उतनी नहीं होती जितनी होनी चाहिए और उसकी वजह से बच्चों को एक्सपोजर नहीं रहता कि हमारे आसपास, हमारे आस पड़ोस में क्या क्या ऑप्शंस अवेलेबल है 12th के बाद या 10th के बाद उनको करने के लिए. तो हमने ये सोचा कि चूँकि आज वर्ल्ड एजुकेशन डे है 24 जनवरी, तो उसी बहाने हमने एक एजुकेशन फेयर रखा जहाँ पे करीब 12-13 इंस्टीट्यूशंस को, हायर एजुकेशन के इंस्टीट्यूशंस को एक प्लेटफॉर्म दिया जहाँ पे जैसे आपने कवर किया उनके रिप्रेजेंटेटिव्स आके स्टूडेंट से बात कर रहे हैं. ये पूरे डिस्ट्रिक्ट से ये इंस्टीट्यूशंस आए हुए और पूरे तालुके से हमने 9 से लेकर 12 तक के ऑलमोस्ट 400-500 स्टूडेंट्स आज दिन भर यहाँ पे विज़िट कर रहे हैं और इन रिप्रेजेंटेटिव्स को मिल रहे हैं, जिसकी वजह से इन बच्चों को एक्सपोजर मिल रहा है कि हमारे ही डिस्ट्रिक्ट में क्या क्या ऑप्शंस है, ताकि अपने घर से बहुत ज़्यादा दूर या बड़े शहरों में माइग्रेट करने के बजाय अपने ही घर के आसपास ही अपने ही डिस्ट्रिक्ट में अगर कोई कुछ अच्छे एजुकेशनल इंस्टीट्यूशंस है और अच्छे एजुकेशनल अपॉर्चुनिटीज़ मिलते हैं तो वो क्यों ना ले. तो बेसिक इंटेंशन वही था कि जिससे कुछ हद तक, जहाँ तक एजुकेशन की वजह से जो माइग्रेशन होता है वो कम हो. उन एजुकेशनल इंस्टीट्यूशंस को एक प्लेटफॉर्म मिले कि वो एक ही दिन में
500 स्टूडेंट्स को अप्रोच कर सके, रीच आउट कर सके। तो आइडिया वो था हमारे लिए। ऑफ कोर्स ये था कि जब से हमने डिस्ट्रिक्ट लेवल पे फर्स्ट रैंक मिला है हमको एज अ बेस्ट स्कूल, उसके बाद से हमको एक अंदर से एक जोश है कि क्यों ना हम कुछ नया करते रहे, कुछ यूनिक करते रहे, और उसी इसमें ये एक स्टेप है। आई थिंक पूरे डिस्ट्रिक्ट में पहली बार ही ऐसा कुछ हो रहा है कि इस तरह का एजुकेशनल फेयर हो रहा है, और मुझे खुशी है कि इंस्टीट्यूशंस ने भी और स्कूल्स ने अपने अपने स्टूडेंट्स को भेज के भी इस प्रोग्राम को बहुत ही कामयाब बनाया है। इंशाल्लाह कोशिश ये रहेगी कि हर साल ये एजुकेशन फेयर होता रहे, ताकि और इंशाल्लाह अगले साल इससे भी उम्मीद है कि इससे भी बड़ा हो। और शुक्रिया बहुत बहुत इन सब पार्टिसिपेंट्स का, और शुक्रिया बहुत मेरी टीम का जिसने इसको कामयाब बनाने में बहुत बड़ा हाथ ये किया है, दिया है। शुक्रिया, थैंक यू सो मच। Thank you.